नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजी शेख लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ सिस्टीम पाहिले आहेत. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेट सिस्टीम. तर पुढचा घटक आहे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. एनी सिस्टीम हॅव्हिंग टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज, दॅट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह म्हणजे डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर आणि इंटेन्सिव्ह मीन्स इंडिपेंडंट. लक्षात ठेवण्यासाठी फार सोपं आहे. इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडेंट, अवलंबून नसणारा. Extensive म्हणजे dependent. What is the extensive property? It is a property of system. It is depend upon. It is the property of system. Property of system which depend upon amount of matter present into the system. Amount of matter present in the system. त्या सिस्टीम मध्ये जे अमाऊंट आहे त्याच्यावर अवलंबून असणारा त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी प्रेझेंट इन द सिस्टीम. फॉर एक्झाम्पल भरपूर उदाहरण आहेत, जसं मास इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास, व्हॉल्यूम, फोर्स अवलंबून असतो, वर्क, एंथाल्पी, एनर्जी, पूर्ण कसे येथे डिपेंड असणार आहेत. नंबर ऑफ मोल, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स, हीट कॅपॅसिटी, all these are the property which depend upon amount of matter, depend upon amount of matter present in the system are known as extensive property. सरफेस एरिया आहे, एटसेट्रा, हे सगळे काय आहेत, हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये मोडतात. आणि व्हॉट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? आता इंटेन्सिव्ह म्हणजे काय, आता त्याचं अपोजिट आहे. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. बघा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इट इज द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम which is independent upon, which is independent, ते डिपेंड होत आहे इंडिपेंडेंट. लक्षात ठेवायचं बघा, इंडिपेंडंट अपॉन amount of matter present into the system. Amount of matter present in the system, present in the system is known as इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडंट असणारा, कशावर? अमाऊंट ऑफ मॅटर वर. फॉर एक्झाम्पल ह्याचे उदाहरण बघा, भरपूर आहेत. मोलॅरिटी, कॉन्सन्ट्रेशन इंडिपेंडंट असतो. त्याच्यानंतर पीएच, ओके, नॉर्मॅलिटी, सरफेस टेंशन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, RI म्हणतो आपण त्याला, पीएच, पॉवर ऑफ हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. टेम्परेचर, टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर प्रेशर आहे. बघा, इंटेन्सिव्ह भरपूर आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, स्पेसिफिक हीट आहे, डेन्सिटी आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक हीट, ठीक आहे. त्याचप्रमाणे मोलार हीट कॅपॅसिटी, विस्कॉसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी, एटसेट्रा. हे सगळे काय आहेत? ऑल दीज आर द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज दे आर इंडिपेंडंट अपॉन अमाउंट ऑफ मॅटर. सोपी व्याख्या आहे. What is the extensive property? It is a property of system which depend upon amount of matter. The mass आहे, volume, force, work, enthalpy, energy, number of mole, heat capacity, surface area. हे काय बघा, स्पेसिफिक वेगळा आणि हीट कॅपॅसिटी वेगळा, मोलार हीट वेगळा आणि हे सगळं, ओके, दोन्ही वेगवेगळे आहेत.
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे इट इज द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम विच इज इंडिपेंडेंट अपॉन अमाउंट ऑफ मॅटर. भरपूर आहेत, मोलॅरिटी आहे, पीएच आहे, सरफेस टेन्शन आहे, विस्कोसिटी आहे, त्या प्रकारे मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे. हे बघा एमपी आणि बीपी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, हे बघा पीएच, ऑल दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे, हे लिहून घ्या. पुढचं आहे स्टेट ऑफ सिस्टीम. व्हॉट इज स्टेट ऑफ सिस्टीम? आपल्याला स्टेट म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा असं माहिती आहे, पण हे वेगळं स्टेट ऑफ सिस्टीम मध्ये नोन सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सिस्टीम रिप्रेझेंट ए स्टेट ऑफ सिस्टीम. known set of value, the initial final, known set of values of pressure, temperature, volume and number of mole of system represent the state of system. For example, consider a gas enclosed in a cylinder. Consider a certain amount of gas, enclosed in a cylinder, fitted with movable piston. ठीक है, and let P1 बघा, P1, V1, T1 and N1 हे काय, P1, V1, T1, N1 are the initial state of system, and P2, V2, T2 and N2, small n2, number of moles, are the final state of system. You know, state of system and known set of values. P1, V1, T1, N1 are the initial states of system, and P2, V2, T2, N2 are the final state of system. What happens if the system undergoes change from A to B? Suppose I put one example here. Here, the system A is converted into B. Okay, what happened here? The initially pressure P1, okay, converted into P2. If the volume, volume V1 converted into V2, temperature T1 converted into T2, similarly number of moles N1 converted into N2. This is initial state and this is final state. This is what? Initial state. In the general reaction, A is converted into B. While this conversion, A is the initial state, B is the final state. And what is the change of state here? P1 to P2, V1 to V2, T1 to T2, and N1 to N2. हे काय झाले? Initial state converted into final state. ठीक है? So what is the change of state here? Change in variables. Change of state. काय झाले? Change in variables झाले. Change in variables. If you change the variable, then change of state takes place. This is a change of state from what? P1 to P2, V1 to V2, T1 to T2, and N1 to N2. And on the basis of the state of system, there are two functions: state function and non-state function. हे फार महत्वाचे आहेत. These are the property of system. What is state function? It is a property of system which depend upon initial and final state, not on the path. कसं ते जर असतं त्याच्यावर अवलंबून नाही. कशावर अवलंबून आहे? फक्त initial state, final state is known as state function or non-path function. आणि त्याचे opposite आहे non-state function. What is non-state function? बघा सांगा बरं मित्रांनो. It is a property of system which depend upon only path, not on the initial and final state, is known as non-state function or path function. State function means depend upon initial final state,
and ह्याच्यावर अवलंबून आहे बघा, change in variables P1 to P2. These are the variables: pressure, temperature, volume, number of mole. तर याच्यावर बघा स्टेट ऑफ सिस्टीमच्या नंतर आपण बघणार आहोत आता स्टेट फंक्शन म्हणजे काय बघा. समजलं हे स्टेट फंक्शन म्हणजे काय बघा आता. व्हॉट इज अ स्टेट फंक्शन हे याच्यावर अवलंबून आहे. State function, property of system is depend upon initial final state, not on the path, is known as state function. बघा महत्वाची व्याख्या आहे स्टेट फंक्शन. बोर्डावर मी ठेवतो तुमच्यासाठी हे बघा. स्टेट फंक्शन म्हणजे काय. व्हॉट इज स्टेट फंक्शन. परीक्षेमध्ये येते प्रश्न डिफाइन स्टेट फंक्शन. So what is state function? It is a property of system is depend upon, it is the property of system which depend upon state of system. बघा depend upon state of system म्हणजे initial final state of system म्हणजे initial and final state. ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो आपण इनिशियल अँड फायनल स्टेज. not on the path followed by system ला स्टेट फंक्शन म्हणतात. and it is also known as what? It is also known as non-path function. It is also known as non-path function. आणि याचे उदाहरण बघा मित्रांनो, फार सोपे उदाहरण आहेत. प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे. बघा स्टेट फंक्शनचे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, बिकॉज इट डिपेंड अपॉन इनिशियल फायनल स्टेट. ओके, प्रेशर, टेम्परेचर, एंथैल्पी, फ्री एनर्जी, एंथैल्पी, entropy, free energy, internal energy, all these are the best example of state function. What is state function? Once again I repeat, परत एकदा मी रिपीट करतो. It is a property of system which depend upon state of system and initial final state, not on the path, is known as state function or non-path function. Best example: pressure, temperature, volume, enthalpy, entropy, free energy, internal energy. All these are the best example of state function. तर मला what is meant by non-state function or path function म्हणजे काय बघा. What is path function? बघा हे इनिशियल फायनल स्टेट वर अवलंबून असणार, त्याला काय म्हणतो आपण स्टेट फंक्शन. ओके, आता व्हॉट इज अ नॉन स्टेट फंक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो पाथ फंक्शन. और नॉन स्टेट फंक्शन. नॉन म्हणजे डिपेंड नसणारे कशावर, इनिशियल फायनल स्टेट वर. पाथ फंक्शन और नॉन स्टेट फंक्शन. What is non-state function? It is the property of system. बघा property of system depend upon only path. बघा depend upon only path, not on the initial and final state. Initial and final state is known as non-state function or path function. For example, work W, heat Q, small q, heat evolved, heat absorbed, exothermic, endothermic, and heat capacity. These are the three example of path function or non-state function. Heat capacity. ठीक आहे मित्रांनो, महत्वाचं आहे. वन्स अगेन सांगतो मी बघा. व्हॉट इज स्टेट फंक्शन? इज अ प्रॉपर्टी ऑफ सिस्टम इज डिपेंड अपॉन इनिशियल फायनल, नॉट ऑन द पाथ. इंटरनल एनर्जी इज ए स्टेट फंक्शन. परीक्षेमध्ये विचारतात एक्सप्लेन व्हाय इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन, बिकॉज इट डिपेंड अपॉन इनिशियल फायनल स्टेट.
not on the path. And what is path function or non-state function? The property of systems depend upon only path, not on the initial final state. For example, work, heat capacity. ठीक है, लिहून घ्या हे. Thermodynamic equilibrium म्हणजे काय? It is a state of system in which thermodynamic properties like temperature, pressure, volume, number of mole does not vary with time. बदलत नाही. कोणकोणते? Pressure, temperature, volume, number of mole. So what is thermodynamic equilibrium? त्याला आपण TMC म्हणू शकतो. There are three types of equilibrium: thermal, mechanical, chemical. Just like Tamil Nadu Municipal Corporation, TMC. असं लक्षात ठेवायचं types. Thermal, temperature, mechanical, pressure, volume, and chemical, number of moles. दाखवतो मी तुम्हाला. So what is thermodynamic equilibrium? It is a state of system. बघा, it is a state of system in which thermodynamic properties in which the thermodynamic properties like temperature, pressure, volume, and number of mole do not vary with time. म्हणजे constant असतात. Do not vary with time is known as thermodynamic equilibrium. And there are three types of thermodynamic equilibrium. There are three types of thermodynamic equilibrium. तीन आहेत बघा, लक्षात ठेवायचं. सोपी ट्रिक सांगितली मी तुम्हाला. TMC काय सांगितलं बघा? TMC. Number 1, thermal equilibrium. The word thermal indicate temperature. Thermal equilibrium. Number 2, M for mechanical equilibrium. बघा. आणि तिसरा आहे केमिकल इक्विलिब्रियम. परीक्षेमध्ये जर आपल्याला विचारलं व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम, इट इज इक्विलिब्रियम इन व्हिच टेम्परेचर ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर इज कॉन्स्टंट. बघा, चार प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे मित्रांनो: टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल. जर मेकॅनिकल इक्विलिब्रियम असेल तर प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर अँड व्हॉल्यूम बघा, पीव्ही टाइप ऑफ फॉर्म्युला. Pressure, volume, constant. And chemical equilibrium, it is equilibrium. Thermodynamic equilibrium बघा, chemical मध्ये सुद्धा. Number of moles constant. Number of moles is constant. ठीक है? So this is the thermodynamic equilibrium. Write note on thermodynamic equilibrium. असा प्रश्न आला तर आपल्याला व्याख्या लिहावी लागते. The state of system in which thermodynamic properties like temperature, pressure, volume, and number of moles remains constant, do not vary with time. State function है, they are the state function, you know. Pressure, volume, temperature, number of moles are state function, do not vary with time. And there are three types: thermal equilibrium, mechanical equilibrium, chemical equilibrium. ठीक है, हे लिहून घ्या तुम्ही आता. प्रोसेस म्हणजे काय बघा, थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये एक प्रक्रिया असते, पण त्याला आता आपण थर्मोडायनामिकची हे दिलेले आहे जोड. The thermodynamic process, it is a transition or operation by which the state of system changes from initial equilibrium state into final equilibrium state. बघा, initial equilibrium state पासून final. Or it is simply defined as, what is the process? It is operation by which a system is transferred from one state to another. Simple. It is known as process, and during the process state variables are changes, that is pressure, temperature, volume, number of mole changes from initial into final state. During the thermodynamic process, what happen? State functions, one or more properties of system changes. बघा, सिस्टमची प्रॉपर्टी आहेत, एक किंवा दोन काय होतात ते बदलतात. हे फार महत्त्वाचं आहे. During the process one or more
properties of system changes. Properties of system are changes. In P1 to P2, N1 to N2, and there are 6 types of process. Very important. Types of process. There are 6 types of process. Types of process. Thermodynamic process. 6 टाइप आहेत. नंबर 1 isothermal process. बघा, iso means same, therm means temperature. Isothermal process. त्याच्यानंतर isobaric process. Third one is isochoric process. Fourth one is adiabatic process, energy constant. Fifth one is reversible process. Baga, reversible. And last one is irreversible process. Irreversible. These are the 6 types of process. Very important and very easy. How to remember is very easy. I will put one hint for you. The 6 process can remember in only one word. Tobacco a. कसं लक्षात ठेवायचं बघा. Tobacco a. Tobacco a. Tobacco a. त्याचे काय लक्षात ठेवायचं बघा. Tobacco a हे 4 प्रोसेस आहेत. त्यासाठी मी हिंट सांगितलेले आहे वरचे 4. Tobacco a. Temperature, pressure, volume, energy, TPVE. That's all. These are the very important tricks for that. बघा. Okay. सोपी हिंट आहे. What is isothermal process? It is the process in which temperature of system remains constant. Boiling of water, fusion of water. काय होतं fusion of ice मध्ये? 0 डिग्री 0 ते 5. Boiling मध्ये 100 डिग्री constant असतो बघा. Isobaric process. Baric means pressure of the system remains constant. Reaction carried out in open beaker. A hot tea kept in open beaker. Pressure remains constant. Isochoric process बघा मित्रांनो बघा. Isochoric म्हणजे volume of system remains constant. And adiabatic process. A hot tea kept in thermos flask. A cold drink kept in thermos flask. The energy of system remains constant. 4 प्रोसेस साठी तुम्हाला मी दाखवलो. सोपी हिंट आहे. Tobacco a. T for thermal, temperature constant. Baric, pressure, barometer pressure. Choric, volume constant. Adiabatic, energy of system remains constant. आणि शेवटचे 2 जे आहेत रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल डिटेल मध्ये बघणार आहोत आपण. हे पण फार सोपे आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ प्रोसेस देयर इज अ स्मॉल डिफरन्स बिटवीन ड्राइंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. बघा, हे अपोजिंग फोर्स आहे आणि हे ड्राइंग फोर्स आहे. कमी असेल तर त्याला रिव्हर्सिबल म्हणतात. And if there is a large difference between drawing force and opposing force, the process is irreversible. बघा मित्रांनो 6 टाइपचे प्रोसेस कसे लक्षात ठेवायचं. सोपी पद्धत आहे. आयसोथर्मल, टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोबारिक, प्रेशर कॉन्स्टंट. आयसोकोरिक, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. एडियाबॅटिक, एनर्जी कॉन्स्टंट. आणि मी काय म्हणले शेवटचे 2 जे आहेत रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मध्ये सोपा फरक आहे. स्मॉल डिफरन्स कशामध्ये बघा. स्मॉल डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स मध्ये जर कमी फरक असेल तर त्याला काय म्हणतो आपण. रिव्हर्सिबल. And there is a large difference between drawing force and opposing force. At that time it is termed as irreversible process. Flow of water from high level to low level. It is the best example of irreversible. Whereas conversion of ice to water, water to ice, it is reversible. Short time is required, very small difference. Water can convert to ice can convert into water. But flow of heat from hot to cold is irreversible. Once the heat flow from hot to cold, it is never back from cold to hot. It is the best example of irreversible process. लिहून घ्या हे 6 टाइप्स.
हे 6 टाईपचे प्रोसेस आहेत. आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल प्रोसेस. हे महत्त्वाचे प्रोसेस आहेत. त्याची ट्रिक सुद्धा मी दाखवलेली आहे. आपण डिटेलमध्ये पुढच्या पिरियडमध्ये बघू. धन्यवाद. थँक्यू.